हेडलाईनचे प्रस्तुत करता शाओमीचे ऑथराइज्ड पार्टनर SS मोबाईल। बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार, एका इसमाकडून दोघांवर गोळीबार झाल्याची माहिती। वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी, तपास सुरू। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। शिल्पकार जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक। ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार ठरले, सूत्रांची माहिती। 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरू। वरळीतून आदित्य ठाकरे, दहिसरमधून तेजस्विनी घोसाळकर तर जोगेश्वरीतून अमोल कीर्तीकरांच्या नावाची चर्चा। गडचिरोलीमध्ये रुग्णवाहिकेची सोय नसल्यानं आई वडिलांची मुलांचे मृतदेह घेऊन 15 किलोमीटर पायपीट। ताप आल्यानंतर डॉक्टरांकडे न जाता पुजाऱ्याची जडीबुटी खाल्ल्यानं 1 तासातच दोन्ही भावंडांचा मृत्यू। सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये 33% लक्षणीय कपात। 7 सप्टेंबर 2024 पासून मेट्रो तिकिटाचा किमान दर 10 रुपये तर कमाल दर 30 रुपये। नवी मुंबईकरांना मोठा फायदा होणार। गणेशोत्सव काळामध्ये कोस्टल रोड 24 तास वाहतुकीसाठी खुला राहणार। रस्त्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांचा निर्णय। 6 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या काळात कोस्टल रोडनं 24 तास प्रवास करता येणार। लालबागच्या राजाची पहिली झलक TV9 मराठीवर। लाडक्या बाप्पाच्या मुखदर्शन सोहळ्याला भाविकांची गर्दी। लालबाग राजा मंडळाचं यंदाचं 91वं वर्ष।